नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान प्रथम सत्र परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। रिकाम्या जागी योग्य कंसातील योग्य शब्द लिहा। 5 मार्कासाठी आहे। धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडते याचे कारण गुरुत्वाकर्षण होय। दुसरा आहे, एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा तारेभोवती चुंबकत्व निर्माण करते। पुढचा आहे, फिटाकर यांनी सजीवाची 5 गटात विभागणी केली। चौथी रिकामी जागा आहे, इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो। आणि 5वी रिकामी जागा आहे, नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजेच प्रदूषण होय। अशा प्रकारे आपल्याला 5 मार्कासाठीच्या या रिकाम्या जागा आहेत। व्यवस्थित सराव करून ठेवा। या परीक्षेला तुम्हाला अशाच स्वरूपाचा पेपर नक्कीच येईल। आता प्रश्न दुसरा पाहूया। ब, योग्य जोड्या लावा। यामध्ये द्रायू याची जोडी आहे आपली सर्व दिशांना सारखा दाब। दुसरी आहे, धार नसलेली सुरी। याचं उत्तर आहे कमी दाब। तिसरा आहे, अणकुचीदार सुई। याचं उत्तर आहे जास्त दाब। चौथं, सापेक्ष घनता। याचं उत्तर आहे विशिष्ट गुरुत्व। आणि शेवटचं आहे हेक्टोपास्कल। याचं उत्तर आहे वातावरणीय दाब। अशा प्रकारे 5 मार्कासाठी योग्य जोड्या लावा हा प्रश्न आहे। आता पुढचा प्रश्न पाहूया। त्याआधी आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुढचा प्रश्न दुसरा आहे, ओळखा पाहू मी कोण। मी कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतो। याचं उत्तर आहे कवके। आणि दुसरं आहे, मी वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच राहतो। याचं उत्तर आहे विषाणू। आता पुढचा प्रश्न आहे, विधाने चुकी बरोबर ते लिहा 3 मार्कासाठी। नदीच्या वाहत्या पाण्यात कपडे धुतल्यास पाणी प्रदूषित होत नाही, हे चूक आहे। दुसरं विधान आहे, हरित लवके सौर ऊर्जा शोधून तिचे रासायनिक ऊर्जेत म्हणजे अन्नात रूपांतर करतात, हे विधानही चूक आहे। आणि शेवटचा आहे, कवकांची पेशी भित्तिका कायटिन पासून बनलेली असते, आणि हे उदाहरण बरोबर आहे। 3 मार्कांसाठी आपल्याला चुकी बरोबर आहे। आता पुढचं पाहूया, खालील गटात न बसणारा शब्द ओळखा। त्याचं उत्तरही तुम्हाला मी येथे दिलेलं आहे। प्रथम सत्र परीक्षेसाठी ही प्रश्नपत्रिका अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे सराव करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा। पुढचा प्रश्न आहे, मूलद्रव्यांची रेणुसूत्रे लिहा। त्याचं उत्तर तुम्हाला मी इथे दिलेलं आहे। पुढचा प्रश्न तिसरा आहे, व्याख्या लिहा। त्यामध्ये पहिला आहे समस्थानिके। मूलद्रव्यामध्ये अणुअंक समान पण अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतो। अणु असतात त्यांना समस्थानिके म्हणतात। उदाहरणार्थ क्लोरीनची समस्थानिके, पण अणुवस्तुमानांक मात्र 35 व 37 असे भिन्न भिन्न आहेत। दुसरा आहे राजधातू। हवा, पाणी, उष्णता, आम्ले, आम्लारी यांचा सहज परिणाम न होणारे धातू म्हणजे राजधातू होय। उदाहरणार्थ सोने, चांदी व प्लॅटिनम। 2 मार्कासाठी आपल्याला ही व्याख्या आहे, त्यामुळे व्यवस्थित लिहायची आहे। कोणतेही 2 लिहिले तरी चालतील। आता पुढची पाहूया, प्रदूषण। परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकांवर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषक म्हणतात। मानवी विष्ठा हे एक प्रदूषण आहे। अशा प्रकारे आपल्याला व्याख्या लिहायच्या आहेत। आता पाहूया आपण या पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा 3 मार्कासाठी। धातू व अधातू यामधील फरक पाहूया। धातूत तेज असते, अधातूला तेज नसते। धातूला कठीणपणा असतो, अधातू ढिसूळ असतात। धातू उष्णतेचे सुवाहक आहेत, अधातू उष्णतेचे दुर्वाहक असतात। धातूची घनता जास्त असते आणि अधातूची घनता कमी असते। अशा प्रकारे आपण धातू व अधातू यामधील फरक लिहायचा आहे 3 मार्कासाठीचा। आता क पाहूया, प्रत्येकी 2 उदाहरणे लिहा। जीवाणूंचे प्रकार। बऱ्याच जीवाणू प्रजाती फक्त एक पेशी म्हणून अस्तित्वात असतात। उदाहरणार्थ नेझेरिया। दुसरं आहे नैसर्गिक आपत्ती। अचानक येणारे संकट म्हणजे आपत्ती होय। निसर्गामुळे निर्माण होणारी आपत्ती म्हणजे नैसर्गिक आपत्ती। उदाहरणार्थ भूकंप, आग, दरड कोसळणे। तिसरं पाहूया, प्रदूषणाचे 3 प्रकार पडतात। हवा प्रदूषण, वाहनांचा धूर। दुसरं जल प्रदूषण, शेवाळ।
आणि तिसरं मृदा प्रदूषण, घनकचरा. अशा प्रकारे आपल्याला 2-2 उदाहरणे लिहायची आहे. आता पाहूया आपण या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रदूषकांचे मानवनिर्मित व निसर्गनिर्मित या गटांमध्ये वर्गीकरण करा. आपल्याला 4 मार्कासाठी येथे काही शब्द दिलेले आहे आणि आपण त्याचं वर्गीकरण करूया. मानवनिर्मित व निसर्गनिर्मित. तुम्हाला याचं उत्तरही येथे दिलेलं आहे. व्यवस्थित पाहून लिहून घ्या. प्रश्नपत्रिकेचा सराव नक्की करा. याच स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला प्रथम सत्र परीक्षेसाठी नक्कीच येईल, त्यामुळे सराव व्यवस्थित करा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 14 आहे, शास्त्रीय कारणे लिहा. त्यामधील पहिला आहे, पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये. आणि याचं उत्तर लिहायचं आहे, कारण पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता असते, म्हणून डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये. दुसरा आहे, अणु विद्युत दृष्ट्या उदासीन असतो, कारण प्रभार असणारे अणुकण 2 असतात, ते प्रोटॉन व इलेक्ट्रॉन. प्रोटॉनवर धनप्रभार व इलेक्ट्रॉनवर ऋणप्रभार असतो. त्यांची संस्था समान असते, त्यामुळे एकूण घन व ऋण प्रभार समान झाल्यामुळे अणु विद्युत दृष्ट्या उदासीन असतो. असं याचं कारण लिहायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. तांबे व पितळेची भांडी लिंबाने का घासतात? त्याचं कारण लिहूया. लिंबाचा रस आम्लधर्मी आहे. यात सायट्रिक ऍसिड असते. याची तांबे व पितळ या धातूवर अभिक्रिया होते व त्यावर जमलेला काळा हिरवा थर निघून जातो, म्हणून तांबे व पितळेची भांडी लिंबाने घासतात. अशा प्रकारे आपल्याला कारणे द्या हा प्रश्न होता. आता आपण या पुढील प्रश्न पाहूया. खालील इलेक्ट्रॉन संरूपण तक्ता पूर्ण करा. आणि तुम्हाला याचं उत्तर दिलेलं आहे. 3 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे, त्यामुळे व्यवस्थित सोडून घ्या. मूलद्रव्य, अणुअंक आणि इलेक्ट्रॉन संरूपण. आता पुढचा प्रश्न पाहूया. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा 6 मार्कासाठी. राजधातूंचे उपयोग लिहा. आणि त्याचं उत्तर आहे, सोने, चांदी व प्लॅटिनम यांचा मुख्यतः अलंकार बनवण्यासाठी उपयोग होतो. चांदीचा औषधामध्ये उपयोग होतो. प्लॅटिनमचा उपयोग उत्प्रेरक म्हणून होतो. आणि दुसरं पाहूया. भूकंपाच्या वेळी काय करू नये ते लिहा. आणि त्याचं उत्तर आहे, लिफ्टचा वापर टाळावा, जिना वापरावा, इलेक्ट्रिक मेन स्विच बंद करा, बॅटरी वापरा, दिव्याची ज्योत नको, मोकळ्या जागेत जा. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरे आपण पाहिली. परत भेटू नवीन प्रश्नपत्रिकेमध्ये. तोपर्यंत आपल्या स्टडी टाइम या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.